रखुमाई कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये काल्याचं महत्त्व सांगतात. काला हा सर्वार्थानं मोठं फल आहे आणि ते फल मिळवण्याकरता आपल्याला काही साधन केलं पाहिजे. हे साधन संत महात्मे आपल्याला सांगत असतात आणि संतांनी सांगितलेल्या साधनांच्या स्वीकृतीनं स्वीकारानं आपल्याला काला नावाचं फल मिळू शकतं. ते कसं मिळू शकतं याचा थोडासा विचार आपण करून आलो. थोडंसं भगवंताचं चरित्र सांगायचं आहे. फार विस्तार करायचा नाही. प्रतिवर्षी आपण सांगतो भागवतामध्ये सगळं येऊनच गेलेलं आहे. फार विचार आपल्याला करायचा नाही. थोडासा विचार फक्त काल्याच्या संबंधानं करायचा आहे. थोडीशी कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि मग आपल्याला आपलं कीर्तन सेवा थांबवायची आहे. त्यामुळे फार विचार त्याचा करत नाही. अगदी थोडक्या शब्दामध्ये सांगतो. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे एक अलौकिक चरित्र आहे. चरित्रामध्ये चर हा धातू आहे आणि त्या धातूच्या अनुषंगानं चरित्र या शब्दाचा स्वतंत्र विचार आपल्याला करता येतो. पण आत्ता त्याचा विस्तार करण्यापेक्षा थोडासा स्वतंत्र विचार आपल्याला फक्त सांगून जातो की कोणतंही चरित्र घडत असताना ते चरित्र असं सहजासहजी घडलं. मनुष्य जन्माला आला आणि मरेपर्यंत जे केलं ते चरित्र आहे असं चरित्र शब्दाचा अर्थ होत नाही. चरित्र घडण्याकरता काही विशेष गोष्टी लागत असतात. चरित्र घडण्याकरता आपलं कर्तृत्व सिद्ध व्हावं लागतं. चरित्र घडण्याकरता काहीतरी एक अशी भूमिका आपल्या ठिकाणी असावी लागते की ज्या भूमिकेच्या ठिकाणी 3 गोष्टी आपल्याला मानाव्या लागतात. पहिल्यांदा आपल्याला चरित्र घडवण्याकरता 3 गोष्टी असं काहीतरी कर्तृत्व आपल्याकडून घडलं पाहिजे. कोणतं कर्तृत्व घडावं त्या कर्तृत्वाची 3 विशेषणं जाता जाता सांगणार आहे बरं का. एकतर आपलं कर्तृत्व हे अपूर्व असावं, आपलं कर्तृत्व अलौकिक असावं आणि आपलं कर्तृत्व अद्वितीय असावं. अलौकिकता, अपूर्वता आणि अद्वितीयता ही ज्या कर्तृत्वामध्ये स्वतःहून राहत असते त्या कर्तृत्वाचं चरित्र होत असतं. विठ्ठला विठ्ठला आपलं कर्तृत्व अपूर्व असलं पाहिजे. अपूर्व म्हणजे काय? पूर्वी तसं घडलेलं नसलं पाहिजे. तर तसं त्या कर्तृत्वाला काहीतरी चरित्र म्हणता येतं. जगात कुठंच नाही पण इथं आहे असं म्हणलं की त्याला चरित्र म्हणता येतं. आणि ते जसं अपूर्व असावं तसं ते अलौकिक असावं. कारण लौकिक अर्थानं अपूर्वता ठेवणारे अनेक लोक आहेत. त्याचा विचार करण्याचं कारण नाही. प्रत्येक गोष्ट लौकिक अर्थानं तशा अर्थाने अपूर्वच असते. याचा विचार करून बघा ना तुम्ही. प्रत्येक गोष्ट अपूर्वच आहे. आपल्याकडे वेदांताचा विचार जर केला तर मातीपासून मडकं बनतं. मातीपासून मडकं बनतं. आता मातीपासून मडकं बनलं. कुंभारदादांनी काय केलं? माती भिजवली, चाकावर ठेवली, त्याला आत बाहेर आधार देऊन आकार दिला. आकार दिल्यानंतर ते मडकं त्या चाकावरून खाली काढलं आणि खाली काढलं विकायला ठेवलं. असं होतं काय? नाही. त्याला आव्यामध्ये भाजावं लागतं. बरोबर? म्हणजे ते घट्ट होतं. आव्यामध्ये भाजावं लागतं. मग आव्यामध्ये भाजण्याकरता एकच मडकं भाजता येतं का? अशी अनेक मडकी करून एकत्र भाजली जातात. कुंभारदादांनी मडकं काढलं, चाकावरून खाली ठेवलं. आता दुसरी माती आणायची, पुन्हा चाकावर ठेवायची, पुन्हा मडकं करायचं. म्हणून माती आणायला जाताना त्या कुंभारदादाचा पाय त्या नुकत्या काढलेल्या मडक्याला लागला. ते मडकं मातीचं ओलं होतं. आकार बिघडून गेला. आकार बिघडल्यानंतर कुंभारदादाला वाईट वाटलं. अरे काय आत्ता तयार केलं ना आपला पाय लागला, आपण बघितलं नाही खाली. ठीक आहे, काही हरकत नाही. अजूनही आपण या मातीपासून म्हणून ते आकार बिघडलेली माती त्यांनी पुन्हा एकत्रित केली. पुन्हा पाणी वगैरे शिंपडलं, पुन्हा चाकावर ठेवली, पुन्हा त्याला आकार दिला आणि पुन्हा मडकं बनवलं. वेदांतांनी इथं प्रश्न असा उपस्थित केला आहे की त्याच मातीपासून पहिल्यांदा मडकं झालं आणि त्याच मातीपासून नंतर मडकं झालं.
मग त्याच मातीपासून बनलेलं पहिलं मडकं आणि त्याच मातीपासून बनलेलं दुसरं मडकं हे एक मानायचे का दोन मानायचे? तर वेदांतांनी त्याचं उत्तर दिलं की पहिलं मडकं जे गेलं ते गेलं, तसं मडकं नाही, त्याच्या सारखं मडकं दुसरं झालंय, पण तेच मडकं परत येऊ शकत नाही. ज्ञानोबारांनी काय चिंतन केलं? उपजे ते नाशे, उपजे ते नाशे, पण नाशिले ते नाही, नाशिले पुनरपी दिसे. नाशिले म्हणजे जे नष्ट झालेलं आहे त्याच्या सारखं दुसरं दिसतं, पण नष्ट झालेलं तेच पुन्हा येत नसतं. मग जर बघितलं तर पहिलं मडकं जे निर्माण झालं ते मागे झालेल्या मडक्यासारखं नव्हतं, आणि पहिलं जे मडकं झालं तेच मडकं पुन्हा आलं नाही. म्हणजे लौकिक अर्थानं प्रत्येक मडक्याची अपूर्वता वेगळी मानावी लागेल की नाही? वेगळी मानावी लागेल. म्हणून नुसती अपूर्वता हे चरित्राचं लक्षण होत नाही, त्याच्याबरोबर अलौकिकता असावी लागते. मडकं लौकिक आहे, अलौकिकता असावी लागते, आणि नुसती अलौकिकता चालत नाही. अलौकिक अपूर्व बऱ्याच गोष्टी असू शकतात, पण त्याच्यामध्ये अद्वितीयता असावी लागते, तर त्याला चरित्र असं म्हणतात. भगवंताचं चरित्र हे सगळं असं आहे, ज्ञानोबारायांचं चरित्र असं आहे, त्याच्यामध्ये अपूर्वता आहे, अलौकिकता आहे, अद्वितीयता आहे. ज्ञानोबारायांसारखे दुसरे ज्ञानोबाराय नाही. मडक्यासारखे मडके अनेक दिसतील, हे मडकं फुटलं तर दुसरं मडकं आणा, आणि मडक्यासारखे मडके अनेक दिसतील म्हणजे मातीच्याच मडक्यांबद्दल बोलत नाहीये मी, हां, हेही लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याच्यासारखे अनेक दिसतात, त्याच्यामध्ये अद्वितीयता राहत नाही. पण ज्ञानोबाराय तुकोबाराय अद्वितीय आहेत, दुसरे ज्ञानोबाराय होऊ शकत नाहीत, दुसरे तुकोबाराय नाही, ते लौकिक नाहीत आणि ते पूर्वी झाल्यासारखे नाहीत. अपूर्वता, अद्वितीयता, अलौकिकता हे जिथं एकत्रित राहतात तिथं चरित्र घडत असतं. विठ्ठला विठ्ठला. चरित्र आहे. आता भगवान श्रीकृष्ण आणि रामचंद्र प्रभू जर बघितले तर एकाच ब्रह्मतत्वाचे हे दोन रूप आहेत. एकच ब्रह्मतत्व रामचंद्र प्रभूंच्या रूपाने प्रकट झालं, तेच ब्रह्मतत्व भगवान श्रीकृष्णांच्याही रूपानं प्रकट झालं. पण भगवान श्रीकृष्ण म्हणजे रामचंद्र प्रभू नाहीत आणि रामचंद्र प्रभू म्हणजे भगवान श्रीकृष्ण नाहीत. या दोघांमध्ये अपूर्वता अद्वितीयता आहे ना, मान्य आहे. ब्रह्मतत्वाबद्दल ब्रह्मतत्व अद्वितीयच आहे, ब्रह्मतत्व अपूर्वच आहे, ब्रह्मतत्व अलौकिकच आहे. पण या दोन्ही रूपांचा विचार जर आपण केला तर या दोघांची चरित्र ही पुन्हा वेगवेगळी आपल्याला दिसायला लागतात. भगवान श्रीकृष्ण आणि रामचंद्र प्रभू वेगळेच आहेत, भगवान श्रीकृष्ण फारच वेगळे. या दोन्हीमध्ये फार अंतर आहे. मी अनेक वेळेला गंमत म्हणून सांगत असतो, रामचंद्र प्रभू दुपारी 12 वाजता, भगवान श्रीकृष्ण रात्री 12 वाजता. रामचंद्र प्रभू भर उन्हाळ्यात, भगवान श्रीकृष्ण भर पावसाळ्यात. रामचंद्र प्रभू एकाच आईबापाचे, भगवान श्रीकृष्ण 2-2 आईबापाचे, आहे की नाही. रामचंद्र प्रभू राजवाड्यात, भगवान श्रीकृष्ण तुरुंगात, आहे की नाही. रामचंद्र प्रभू हे निळे, भगवान श्रीकृष्ण काळे, आहे का नाही. किती फरक अजून करायचे आहेत. रामचंद्र प्रभू भगवान श्रीकृष्ण, फरक सांगू, रामचंद्र प्रभूंसारखं वागणं सगळ्यांना शक्य आहे, कोणी वागत नाही. आणि भगवान श्रीकृष्णासारखं वागणं कुणालाही शक्य नाही, पण सगळ्याची मरमर तिथं आहे. विठ्ठला विठ्ठला. जाऊ द्या. पण भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे अलौकिक चरित्र सांगितलं जातं. भगवान श्रीकृष्ण अवताराला आले, कशा करता आले आपण परवा बोलून आलो. तुमच्या माझ्या कल्याणाकरता भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला. नृणाम निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवती प्रभो अव्ययस्य प्रमेयस्य निर्गुणस्य गुणात्मनः. भागवताने आपल्याला सांगितलं बाबा की नृणाम निःश्रेयसार्थाय, सगळ्या मानव जातीच्या कल्याणाकरता भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला. व्यक्तिर्भगवती प्रभो, अभिव्यक्त झाले. कसे आहेत भगवान, वास्तविक अवतार घेण्याचं त्यांना काही कारण नाही. अव्यय, अप्रमेय आहेत. अप्रमेय आहेत म्हणजे कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाहीत.
अव्यय म्हणजे कधीही नष्ट होत नाहीत असे कोणत्याही प्रमाणाचा विषय नसणारे पण नित्य असणारं परमतत्व, पण ते तुमच्या माझ्या कल्याणाकरता देह धारण करून या मृत्यू लोकामध्ये अवताराला आलं. तुमचं माझं कल्याण त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपे. भागवतांनी सांगितलं ब्रह्मदेवासारख्या देवतांच्या कल्याणाकरता भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला. आणि तिसरा विचार आपण बोलून आलो होतो ते म्हणजे तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थम कथम पश्ये महिस्त्रियः. कुंती माता सांगते त्या पद्धतीनं या जगतामध्ये जे परमहंस आहेत, मुनी आहेत, अमलात्मन महात्मे आहेत, अशा सगळ्यांना भक्तियोगाचं वेड लागावं, नामस्मरणाचं वेड लागावं याच्याकरता म्हणून तुम्ही अवताराला आलात. म्हणून भगवंताच्या अवताराचं, भगवंताच्या रूपाचं चिंतन जेव्हा मांडलं गेलं तेव्हा बघितलं तर शुकाचार्यसुद्धा समाधीतून त्याच्यातून बाहेर आलेले आपल्याला दिसून येतात. काय समाधीचे सुख सांडा ओवाळूने ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस असं तुकोबाराय बोलतात ना, त्या पद्धतीने हे वेड सगळ्यांना लागावं, जीवनमुक्त महात्म्याला सुद्धा हे वेड लागावं याच्याकरता म्हणून देवा तुमचा अवतार झाला. या सगळ्या कारणाकरता आणि प्रवृत्ती धर्माचा विचार करायचा झाला तर प्रवृत्ती धर्माला अनुसरून यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माच्या संस्थापनेकरता भगवान अवताराला आले. दुष्टांना मारणं, सज्जनांचं रक्षण करणं आणि धर्मसंस्थापना असे 3 हेतू जरी सांगितले गेलेले असले तरी वास्तविक हा एकच हेतू आहे बरं काय. धर्मसंस्थापनार्थाय एवढंच भगवंताच्या अवताराचा हेतू आपल्याला मानता येतो. मग हे बाकी दुष्टांना मारणं, सज्जनांचं रक्षण हे काय आहे? हे धर्मसंस्थापनेचीच ही अंग आहे. धर्मसंस्थापना करायची असेल तर सज्जनांचं रक्षण झालं पाहिजे आणि धर्माची संस्थापना व्हायची असेल तर आपल्याला दुष्टांचं निर्दालन केलं पाहिजे. दुष्ट निर्दालन होणं हेही धर्माचीच आवश्यकता आहे आणि सज्जनांचं रक्षण होणं हीही धर्माचीच आवश्यकता आहे. म्हणून धर्मसंस्थापनार्थाय हा एकच हेतू बाजूला घेतला तर मग परित्राणाय साधूनाम आणि विनाशायचे दुष्कृताम ही त्याची 2 अंग आपल्याला मानता येतात. या 2 अंगानं सिद्ध होणारा एक हेतू म्हणजे धर्मसंस्थापना. त्याच्याकरता भगवान अवताराला आले. मग ती धर्मसंस्थापना भगवंतांनी कशी केली, काय केले याचा विचार आपल्याला भागवतामध्ये पाहता येतो, भगवंताच्या चरित्रामध्ये पाहता येतो. भगवान अवताराला आले, पण अवताराला येताना भगवान एकटे अवताराला आले नाहीत. भगवंताने अनेकांना बरोबर घेऊन अवतार केला. नामदेव आपल्या तुकोबारायने त्या पुंडलिकरायाचं वर्णन करताना आपल्याला काय सांगितलं? अवघा आणिला परिवार. गोपी गोपाळांचा आहे ना, गोपी गोपाळांचा भार घेऊन अवघा परिवार भगवंतानी इथं आणला. अवघा परिवार आणला म्हणजे काय? भगवंताच्या परिवारात काय काय येतं? अरे सगळंच येतं. काय येत नाही सांगा ना. गोपाळ येतात, गोपिका येतात, वारकरी म्हणजे कोण आहेत? अरे हा भगवंताचा गोपाळांचा परिवार आहे वारकरी म्हणजे. पण कोणते वारकरी हा पण प्रश्न आहे. कारण कोणते गोपाळ हा जसा प्रश्न आहे तसे कोणते वारकरी? सगळेच वारकरी का? वारकरी म्हणल्यानंतर देहावर तुळशीची माळ ठेवणारा, तुळशीपत्र धारण करणारा हा भगवंताचा होतो, ही गोष्ट खरी आहे. पण अवघा आणिला परिवार, किती वारकरी, किती गोपाळ होते? 9 लक्ष सवंगडी संतांनी वर्णन केलं. 9 लाख सवंगडी. मग आता 15 लाखाची वारी भरते ना, मग ह्याच्यात 9 लक्ष कुठं बसायचे? उरलेले 6 लक्ष कुठं टाकायचे? तर हे उरलेले 6 लक्ष सोडून जे खरे 9 लक्ष आहेत तेच भगवंताचे गोपाळ आहेत. आता ते कोण कोण येतं त्याच्यामध्ये बघून घ्या. आपल्याला कुणाला बोलायचं नाही, काही म्हणायचं नाही. त्याच्यातले 9 लक्षच भगवंताचे खरे वारकरी म्हटले पाहिजेत. मग उरलेला बाकीचा बाजार असतोच की वारीमध्ये. कोणी चहाची गाडा घेऊन येतं, ते आळंदीहून येतात. कोणी बिडी काडीची दुकानं घेऊन येतात, कोणी काही करायला येतात, कोणी उद्योगधंदा, कोणी खेळण्या विकायला येतात. हे सगळे अनेक असतात. बरं, जे बाकीचे येतात ते राजगिरा गोळा करत येणारे कमी नसतात ना, तेही कमी नसतात. ते इकडं जा, तिकडं जा, तिकडं पाण्याची बाटली मिळते म्हणलं की जा, तिकडं चहा मिळतो म्हणलं की दिंडी सोडून तिकडं जा. असे जे करणार आहेत ना, हे उरलेल्या 6 लाखामध्ये घालायचे बरं का. हे सगळे उरलेल्या 6 लाखामध्ये. पण 9 लक्ष सवंगडी अवघा आणिला परिवार. तुकोबारांनी भगवंताला सांगितलं, देवा तुम्ही तुमचा सगळा परिवार घेऊन आलेला आहात. मग भगवंताच्या परिवारामध्ये काय येतं? हे सगळं येतं. आणि भगवंताचा परिवार म्हणजे काय आहे हे एका वाक्यात जर सांगायचं झालं, एका शब्दात जर सांगायचं झालं
तर भगवंताच्या परिवाराचं चिंतन म्हणून वेगवेगळं करू नका. वारकरी संप्रदाय हाच भगवंताचा परिवार आहे. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे भगवंतानी यमुनेलाही बरोबर आणलं, भगवंतानी गोवर्धनही बरोबर आणला, भगवंतानी गोपाळही बरोबर आणले, भगवंतानी गोपिकाही बरोबर आणल्या, भगवंतानी गायी बरोबर आणल्या, भगवंतानी वासरं बरोबर आणली, भगवंतानी बैल बरोबर आणले, भगवंतानी गोकुळसुद्धा बरोबर आणलं. असा विचार आपल्याला पाहता येतो. गोकुळाचा सुद्धा अवतार मानला गेलेला आहे. आपण भागवतात बोलून आलो. ह्या सगळा परिवार भगवंतानी बरोबर आणला आणि भगवंतानी स्वतःनी यायचं ठरवलं. भगवान आले, पण ते सहज आले नाहीत. भगवान पहिल्यांदा वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले. हृदयातले भगवान वैधिविद्येद्वारे देवकीच्या गर्भात टाकल्या गेले आणि गर्भातून भगवंताचं प्राकट्य झालं. भगवान प्रकट झाले. अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रकटला. नामदेवराय बोलतात, नामयाचा स्वामी प्रकट झाला, जन्माला आला असं नामदेवरायांनी म्हटलं नाही. भगवान प्रकट झाले. भगवान प्रकट झाले. निशिथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम विष्णु सर्व गुहाशयः आविरासित यथा प्राच्याम दिशेंदुरिव पुष्कलः. भगवान अवताराला आले. अवताराला आल्याबरोबर त्याने आपल्या वडिलांना असं सांगितलं की मला नंदाच्या घराला घेऊन चला बाबा, मला इथं राहायचं नाही. का? कारण मी ज्या हेतून आलेलो आहे तो हेतू मथुरेत साध्य होईल, पण तो प्रवृत्ती धर्माला धर्मानं साध्य होईल. निवृत्ती धर्म तो माझा आत्ता साध्य होणार नाही. आणि जर मी कंसाचा काटा इथं राहून पहिल्यांदा काढला तर मग नंतर जर प्रवृत्ती राहिली नाही तर मग माझ्या अवताराचं मूल्यही राहणार नाही. याच्याकरता आधी माझा निवृत्ती धर्म मी पूर्ण करून घेतो आणि मग प्रवृत्ती धर्माकडे प्रवृत्त होतो. हे भगवंताचं बोलणं. भगवंतानी वडिलांना सांगितलं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मला गोकुळाला घेऊन चला बाबा, मला गोकुळाला घेऊन चला, नंदाच्या घराला घेऊन चला, माया जिथं उत्पन्न झाली तिथं घेऊन चला. असं जर म्हणलं तर ही तिन्ही व्यावर्तकत्व आपल्याला दिसून येतात बरं का. नंदाचं घर हेही व्यावर्तक आहे, गोकुळ हेही व्यावर्तक आहे, आणि जिथं माया उपजली हेही व्यावर्तक मानावं लागतं. तीन व्यावर्तकत्वानं भगवंतानी आपल्याला कुठं जायचं आहे हे आपल्या वडिलांना त्याने सांगितलं. आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे हे माणसाला नेमकं सांगता आलं पाहिजे. पत्ता सांगताना मर्यादित पत्ता सांगावा, पण बरोबर पत्ता सांगावा बरं का. त्या गल्लीत या आणि कुणालाही विचारा. अरे कुणालाही विचारा तू कोण आहेस. माणसं म्हणतात काय ना, गावात या आणि कुणालाही विचारा माणसं सांगतात. आणि मग तिथं जाऊन विचारलं, कुणालाही विचारा. मग तुम्ही एखाद्या वेळेला करून बघा प्रयत्न, कुणालाही विचारून बघा ते अमके अमके कुठं राहतात, कोण हो. माणसं म्हणतात कोण, अहो ते नाहीत का ते असे आहेत बघा, अशी 56 माणसं आहेत गावात, तुम्हाला कोण पाहिजे. माणसं नीट सांगत नाहीत. माणसाला वाटतं माझा पत्ता म्हणजे बस. ते महात्मा गांधींच्या जीवनचरित्रामध्ये असं सांगतात की महात्मा गांधी इतके लोकप्रिय होते आपल्या देशामध्ये की त्यांना पत्र पाठवताना फक्त पत्ता लिहिताना त्याच्यावर महात्मा गांधी एवढंच लिहायचं आणि खाली पत्ता काय, जिथं असतील तिथं ते पत्र त्यांना मिळायचं. आपण काय तसे आहोत काय. आपला पत्ता व्यवस्थित आपल्याला सांगता आला पाहिजे की नाही, व्यवस्थित सांगता आला पाहिजे. मग काय सांगायचा, मग भगवंतांनी 3 गोष्टी पत्त्यातल्या सांगितल्या. व्यावर्तकत्व कसं असावं याचा विचार भगवंतांनी बोलून दाखवला. कुठं जायचं आहे, पहिल्यांदा सांगितलं नंदाच्या घराला जायचं आहे. बरं, नंदाच्या घरात म्हणजे कोणत्या नंदाच्या घरात, म्हणजे गोकुळातल्या नंदाच्या घरात जायचं आहे. बरं, गोकुळातल्या कोणत्या नंदाच्या घरात, ज्या घरामध्ये माया उपजली त्या घरामध्ये जायचं आहे बरं का. ही 3 व्यावर्तकत्व झाली. आणि अशा पद्धतीनं भगवंताने आपल्या वडिलांना सांगितलं मला नंदाच्या घराला घेऊन चला. वडिलांना कळल्यानंतर वसुदेवाने त्यांना टोपल्यामध्ये ठेवलं, उचललं. सगळ्या शृंखला वगैरे गळून पडल्या. त्या तुरुंगाचे दरवाजे उघडले, पहारेकऱ्यांना झोप लागली. म्हणजे काय झालं, म्हणजे भगवत कार्याला अनुकूल अशा घटना घडायला लागल्या. भगवत कार्य काय, गोकुळामध्ये जायचं आहे, कारण मला तिथं जायचं आहे असं भगवंतानी सांगितलंय. त्यामुळे तिथं जर जायचं असेल, भगवंतानी जे सांगितलं ते भगवत कार्य. मग ते जर भगवत कार्य असेल तर तिथं जाण्याकरता ज्या ज्या गोष्टी अनुकूल व्हायला पाहिजेत त्या गोष्टी अनुकूल झाल्या. काय झालं, पहिल्यांदा तर पहारेकऱ्यांना डोळा लागला. म्हणजे जे प्रतिबंध होता तो प्रतिबंध दूर झाला. दुसरा प्रतिबंध होता दरवाजाचा, कारण दरवाजे लावून पहारेकरी झोपू शकले असते, पण पहारेकरी झोपले पण दरवाजाला कुलूप आहे असं झालं असतं तर तोही प्रतिबंध आडवा आला असता. मग त्याच्याकरता दरवाजे उघडून गेले. बरं, तिसरा प्रतिबंध, हे जरी सगळं झालं तरी वसुदेवाच्या हातापायाला साखळदंडानं बांधून टाकलंय ना,
कंसाने की याने कुठं बाहेर जाऊ नये म्हणून ती साखळ दंडही गळून पडली. म्हणजे पहिला प्रतिबंध गळाला तो व्यक्ती प्रतिबंध गळाला, दुसरा प्रतिबंध गळाला तो रक्षक प्रतिबंध गळाला, आणि तिसरा जो प्रतिबंध गळाला तो दरवाजाचा प्रतिबंध होता. दरवाजाचा म्हणजे गती प्रतिबंध गळाला, गती प्रतिबंध गळाला, रक्षण प्रतिबंध गळाला आणि व्यक्ती प्रतिबंध निवृत्त झाला. असे तिन्ही प्रतिबंध भगवंताने तिथं निवृत्त केले. याच्यातला व्यक्ती प्रतिबंध वसुदेवाच्या संबंधानं आहे, पहारेकऱ्याच्या संबंधानं रक्षण प्रतिबंध आहे, म्हणजे तो प्रतिबंध येणारच होता तो आहे, आणि तिसरा गती प्रतिबंध आहे, कारण दरवाजा लावला असता तर गती मिळाली नसती, याच्याकरता गती प्रतिबंध तोही निवृत्त करण्यात आला. अशा 3 प्रतिबंधाची निवृत्ती भगवंतानी केली. आणि ही कशानं केली तर भगवंतानी त्याच्यातून हे दाखवून दिलं. वसुदेवाने भगवंताला हातामध्ये घेतलं, टोपल्यामध्ये ठेवलं, ते टोपलं हातामध्ये घेतलं. याच्यातून भगवंतानी असं दाखवून दिलं की बाबा जो मला हातात घेतो म्हणजे माझ्यावर सत्ता चालवतो किंवा माझ्याशी जोडला जातो त्याला या जगतामध्ये कोणताही प्रतिबंध राहत नाही. जो भगवंताचा स्वीकार करतो त्याला कोणताही प्रतिबंध नाही. हे कळण्याकरता या 3 प्रतिबंधाची निवृत्ती भगवंतानं करून दिली. वसुदेव बाहेर पडले, मंद मंद पाऊस पडतोय, ढगांचा गडगडाट होतोय, विजा चमकतात, अशा अवस्थेमध्ये वसुदेव निघाले. आता विजेचं काय काम होतं का, पण श्रावण महिना होता, रात्रीची वेळ होते, वद्य पक्ष चालू होता, त्यामुळे विजा चमकणं स्वाभाविक होतं. आता पावसाळ्यात विजा चमकायच्या नाही तर काय उन्हाळ्यात चमकतील का, पावसाळ्यातच चमकणार. पण त्या वेळेला विजा चमकाव्यात याला काही अर्थ आहे बरं का. या विजेला चमकायचं काय कारण आहे, त्याचं कारण असं सांगितलं जातं की विजेच्या बाबतीत काय, वीज ही क्षणिक असते आणि वीज ही प्रकाशमान असते. विजेचे 2 गुण आहेत बरं का. ती चमकून वीज चमकली आणि तो प्रकाश किती तास राहतो आकाशामध्ये, किती तास राहतो, अर्धा क्षण सुद्धा टिकत नाही हो, अर्धा क्षण एवढं सुद्धा टिकत नाही. चमकली म्हणेपर्यंत विजून जाते. अशी ही आहे, तिच्या ठिकाणी प्रकाशमानता आहे आणि तिच्या ठिकाणी क्षणिकत्व आहे. हे 2 दोष आहेत, 2 गोष्टी आहेत ना. मग विजेने असा विचार केला की क्षणिकत्व आणि प्रकाशमानता या 2 गोष्टी जशा आपल्या जवळ आहेत तशा त्या मायेजवळही आहेत. मायासुद्धा भगवत कृपेनं क्षणिक होऊन जाते आणि मायासुद्धा चिदाभासाच्या रूपानं प्रकाशमान असते. वृत्तिस्थ चैतन्याच्या ठिकाणी मायेचा स्वीकार केल्याशिवाय वस्तूचं प्रकाशन कसं होईल, होणार नाही. कोणत्याही वस्तूचं प्रकाशन होण्याकरता बाह्य अंधाराच्या निवृत्तीकरता त्याला सूर्य किंवा दिव्याचा प्रकाश लागतो, आणि त्या वस्तूवर असणाऱ्या अज्ञानाच्या अंधकाराच्या निवृत्तीकरता चित्तच्या ठिकाणी राहणाऱ्या वृत्तिस्थ चैतन्याचा प्रकाश लागत असतो. आणि त्या चैतन्याला वृत्तिस्थ व्हायचं असेल तर त्याला मायेचा आधार घेतल्याशिवाय होता येत नाही. म्हणजे तिथं प्रकाशमान असणारी माया पण आहे आणि ती माया क्षणिक पण आहे. भगवंताची कृपा झाली, माया जायला किती वेळ लागतो, नाही महाराज, फार वेळ लागत नाही. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, क्षणात भगवंताचं नामस्मरण केलं की मायेची निवृत्ती आहे. मग क्षणिकत्व आणि प्रकाशमानता हे या दोन गोष्टी जशा विजेजवळ आहेत तशाच या दोन्ही गोष्टी या मायेजवळ आहेत. मग विजेने असा विचार केला की माझ्यात आणि मायेतलं साम्य बघून मायेची निवृत्ती परमात्मा जसा करतो तशी माझी निवृत्ती कदाचित करेल, कारण माझ्यामध्ये आणि मायेमध्ये साम्य आहे. त्यामुळे मलाच माया समजून कदाचित परमात्मा माझ्यातून आपण वेगळे आहोत हे भगवंताला कळेल आणि भगवान आपल्याला नष्ट करणार नाहीत. विठ्ठला 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 असं सगळं वातावरण तिथं निर्माण झालं. भगवान तसेच पुढे गेले, शेषानी फणा धरला असं सांगतात. पुढे गेले, पुढं यमुनेला पूर आलेला. आपण नेहमीच त्याचा विचार करतो, भागवतातही करून आलो. यमुनेमध्ये पुढे जावं का मागे यावं, पुढे जायचं ठरलं. वसुदेव पुढे निघाले, यमुना वाढायला लागली. आता यमुना वाढायला लागली, ही यमुना सुद्धा भगवंताच्या परिवारातच येते की नाही, येते. मग भगवंताच्या परिवारात असून सुद्धा ती भगवंताला प्रतिबंधक कशी झाली, भगवंताचा रस्ता तिने कसा अडवला, वाढायला का लागली. उलट भगवान दिसल्याबरोबर तिने रस्ता द्यायला पाहिजे होता, पण मग भगवान आले आणि ती वाढायला का लागली. त्याचं कारण असं आहे, भगवंताच्या परिवारात असले तरी सुद्धा यमुना आधी आली आणि भगवान नंतर आले. यमुना आधी आली, आधी यमुना आणि मग भगवंताचा अवतार झाला. परिवारात ती आधी आली. त्यामुळे यमुनेने असा विचार केला की आपल्याला याने आधी पाठवलंय आणि नंतर येतो म्हणून सांगितलंय, पण याच्या शब्दावर सगळेच विश्वास ठेवत नाहीत. भगवान श्रीकृष्ण म्हणजे शब्दाला पक्के कधीच नाहीत.
रामचंद्र प्रभू म्हणजे शब्दाला पक्के, रामोद्वीर नाभिभाषते. असं रामचंद्र प्रभूंनी स्वतःनी रामायणामध्ये सांगितलं, राम दोनदा बोलत नाही. कारण दोनदा कुणाला बोलावं लागतं? ज्याचं पहिलं बोलणं खोटं असतं त्याला दुसऱ्यांदा बोलावं लागतं. म्हणजे खोटं बोलणाऱ्याला दोनदा बोलावं लागतं. रामचंद्र प्रभू म्हणाले, रामोद्वीर नाभिभाषते, राम दोनदा बोलत नाही. म्हणजे माझं पहिलंच बोलणं इतकं खरं असतं की दुसऱ्यांदा बोलायची मला गरजच पडत नाही. पण भगवान श्रीकृष्णाचं तसं नाही. त्यांना खोटं बोलल्याशिवाय चालतच नाही. त्यांना खोटं बोलण्यातच त्यांचं सगळं आहे. अहो, भागवतामध्ये भगवंतानी स्वतःनी सांगितलंय, मी खरं बोलतो असा माझा दावाच नाही. कोण म्हणतं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी खरं बोलतो हा माझा दावा नाही. मी बोलतो त्याला जग खरं मानतं. मी काय करू? मी खरं बोलत नाही. मग यमुनेने विचार केला, आपल्याला पुढं जा म्हणून पुढं पाठवलंय. येतो का नाही देव जाणे. तोच हा आहे का नाही हे बघावं या उद्देशानं ती यमुना वर 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 यायला लागली. मग भगवंताने आपला पाय बाहेर काढून सांगितलं, बाबा तोच मी आहे, तू चिंता करू नको, मी आलोय. मग यमुनेने रस्ता दिला. भगवंताला घेऊन वसुदेव पुढे गेले. जिथं माया जन्माला आली होती तिथं यशोदेच्या बाजूला भगवंताला ठेवलं. मुलीला घेऊन वसुदेव अलीकडे आले. तिकडं मात्र सगळ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं की यशोदेला मुलगा झाली होती मुलगी. त्यावेळेला कुणाला कळलं नाही, पण मुलगा झाला असं दुसऱ्या दिवशी कळलं. मग मुलगी झालेली कळू नये बाळंतिणीला, आपल्याला मुलगी झाली कळलं नाही. का कळलं नाही? कारण जी झाली होती ती माया होती. आणि कुणालाही कळू न देणं हा मायेचा स्वभाव असल्यामुळं मायेने कळूच दिलं नाही की आपण जन्माला आलोय. मग त्या मायेची जेव्हा निवृत्ती झाली, ती माया जेव्हा गोकुळ सोडून गेली, तेव्हा सगळ्यांना भगवत दर्शन झालं. म्हणजे मायेच्या पूर्ण निवृत्तीशिवाय भगवत दर्शन होत नाही हे याच्यातून आपल्याला सिद्ध करता येतं. माया पूर्ण निघून गेली, भगवंताचं दर्शन झालं. मग लोक म्हणायला लागले, गोपिका सांगायला लागल्या, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदे. मग तिथं पुष्कळ एक धावे एकी पुढे वाटी ताती सुंठवडे वगैरे सगळा गोकुळ आनंदामध्ये बुडून गेलं. सगळ्या गोकुळाने यशोदेला मुलगा झाला, नंदबाबाला मुलगा झाला. हा उत्सव संपन्न गेला. नंदबाबाने आयुत गायी दान दिल्या वगैरे वगैरे हे सगळं केलं. आणि मग भगवान तिथं हळूहळू मोठे व्हायला लागले. हळूहळू चालायला लागले, रांगायला लागले, भिंतीला धरून उभं राहायला लागले. मग रांगता रांगता भिंतीला धरून उभं राहायला लागले. उभं राहता राहता भिंतीला धरून चालायला लागले. चालता चालता एकटे चालायला लागले. एकटे चालता चालता भगवान हळूहळू त्यांची पावलं उंबरठ्याच्या बाहेर पडायला लागली. हळूहळू भगवान उंबरठ्याच्या बाहेर पडायला लागले. आता हळूहळू भगवंताच्या लक्षात आलं की आपलं कार्य हे मर्यादित नाही आहे. आपण ज्या निवृत्ती धर्माला अनुसरून पहिल्यांदा गोकुळामध्ये आलो, तो निवृत्ती धर्म लवकरात लवकर पूर्ण केला पाहिजे. म्हणून भगवान चालायला रांगायला लागले, रांगता रांगता बाहेरही पडायला लागले. भगवंताचं रांगणं, भगवंताचं चालणं, भगवंताचं उभं राहणं, भगवंताचं पळणं या सगळ्याला सांकेतिक अर्थ आहे, हे लक्षात घ्या. संतांनी त्याचे अर्थ आपल्याला सांगितलेले आहेत. मोठ्या माणसांची सामान्य क्रिया सुद्धा सामान्य माणसाची दिग्दर्शक असते. विठ्ठल तसं भगवंताचं हे सगळंच तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तोम्या देखिला सये. डाव्या गुडघ्याने भगवान चालत होते. मग कसे? तळवे तळहात टेकीत. भगवान तळहात जमिनीवर टेकून रांगत असत. आता भगवंताचं तळहात टेकवून रांगणं म्हणजे काय आहे? तळहात जमिनीवर टेकवणं याचा अर्थ असा आहे की भगवंतानी पृथ्वीच्या पाठीवर हात ठेवणं आहे. पृथ्वीच्या पाठीवर हात ठेवणं म्हणजे काय? भगवंतानी पृथ्वीला शाबासकी दिली. पृथ्वीला सांगितलं, पृथ्वी तू शाबासकी देण्याच्या योग्यतेची आहेस. का बाबा? कारण तुझ्या पाठीवर जसे सज्जन राहतात तसे तुझ्या पाठीवर दुर्जनही राहतात. पण पृथ्वी कधी सज्जन आणि दुर्जन हा भेद करत नाही. म्हणून तुझ्या अंतःकरणात कोणताही भेद नाही, म्हणून मी तुला शाबासकी देतो. हे भगवंतानी आपले तळहात पृथ्वीवर टेकवून पृथ्वीला सांगितलं. भगवान मग हळूहळू माती खायला लागले. हे माती खाणं म्हणजे तरी काय आहे? हे प्रत्येक सगळं त्या पृथ्वीशी जोडता येतं. त्या पृथ्वीला भगवंतानी सांगितलं, तू चिंता करू नको, मी आलोय. तुझं पाप, तुझ्यावर असणाऱ्या पापाचं ओझं दूर करण्याकरता मी आलोय ना, मग मी तोच आहे. या पृथ्वीला मी पोटात घेणारा आहे हे सांगण्याकरता भगवंतानी ती पृथ्वी म्हणजे थोडीशी माती ही आपल्या पोटामध्ये घेतली. मीच तुला पोटात घेण्याकरता आलोय, आता तू घाबरू नको, हे पृथ्वीला त्याच्यातून त्यांनी सांगितलं. हळूहळू भगवंताचं पाऊल घराबाहेर पडायला लागलं. भगवान आपल्या मित्रांमध्ये जायला लागले, रमायला लागले. मित्राचं कोंडाळं भगवंताच्या भोवतीचं वाढायला लागलं.
आणि भगवान मात्र त्या सगळ्याचा केंद्रबिंदू होते, सगळ्याचा केंद्रबिंदू. भगवान सगळ्यांचे अध्यक्ष होते, अध्यक्ष बरं का, या सगळ्याचे अध्यक्ष. आणि मग तो परमात्मा राजाच होता, तो गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यावर राजा झाला, परमात्मा सगळ्याचा केंद्रबिंदू. गोपाळ सगळे भगवंताच्या भोवती. मग भगवंताच्या गोपाळांमध्ये 4 प्रकार आपल्याला भक्तिशास्त्रांनी सांगितलेत. सगळा विचार करायचं कारण नाही आपल्याला. काही गोपाळ भगवंतापेक्षा लहान होते, काही गोपाळ भगवंताच्या समान वयाचे होते, आणि काही गोपाळ भगवंताच्यापेक्षा थोडे मोठे होते, आणि काही गोपाळ मात्र फार मोठ्या अधिकाराचे होते. असे सगळे गोपाळ, पण हे सगळे भगवंताच्या ऐकण्यामध्ये होते. मग एके दिवशी भगवंताने त्यांना विचारलं, बाबांनो, अरे आपण सगळे एकत्र वाढलो, एका गोकुळात राहिलो, एका गोकुळात वाढलो, आपलं गोकुळ दूध दुभत्याने भरलेलं आहे, मग माझी तब्येत अशी तयार आहे, तुम्ही असे उदबत्ती छाप का रे सगळे, असे का बारीक तुम्ही रोडावलेले का? गोपाळांनी सांगितलं, देवा अहो आमच्या घरी लोणी येतं म्हणे, येत नाही असं नाही, पण आमची आई ते लोणी विकायला जाते मथुरेमध्ये, आणि मथुरेमध्ये ते लोणी जातं, आमच्या पदरामध्ये काही पडत नाही, आणि थोडं बहुत जे लोणी आमच्याकडे राहतं ते आमची आई तुम्हाला आणून देते, मग आम्ही काय खावं? आमच्या घरामध्ये नुसतं ताक आहे, आणि ताकावर तब्येत होत नसते देवा, त्याच्याकरता लोणी पाहिजे. मग भगवान म्हणाले, हे बरोबर नाही म्हणे, घरातल्या दूध दुभत्यावर पहिला अधिकार घरातल्या बालकांचा असला पाहिजे. मुलाला, लहान मुलाला हवं तेवढं द्यावं, आणि मग उरलं तर त्याची विरजण लावा, त्याचं लोणी करा, त्याचं तूप करा, हे सगळं नंतर. लहान मुलांना उपाशी ठेवून बायका हे उद्योग बायकांनी करू नयेत, याच्याकरता भगवंतांनी सांगितलं नाही, आपल्या अधिकाराचं आपल्याला मिळालं पाहिजे. का? कारण असं आहे म्हणे की भगवंतांनी त्यांना सांगितलं, आपल्या अधिकाराचं आपल्याला मिळत नसेल तर आपण ते हक्कानं घेतलं पाहिजे, हक्कानं नाही तर भांडून घेतलं पाहिजे, भांडून नाही मिळालं तर चोऱ्या करून का होईना पण आपण ते घेतलं पाहिजे, आपल्या हक्काचं आहे ना, मग घ्या. मग त्याच्याकरता काय करा? चोऱ्या करा. भगवंताला गोपाळांनी सांगितलं, कान्होबा तुमचे वडील गावचे प्रमुख आहेत, नंदबाबा गावचे प्रमुख आहेत, आणि त्यांच्या पोटी तुम्ही आले, तुमचा बाप गाव सांभाळतो, आणि तुम्ही मुलांना काय सांगता? चोऱ्या करा. बाप गाव सांभाळतो आणि पोरं चोऱ्या करतं, कसं चालायचं? भगवान म्हणाले, तसं नाही रे बाबा, आता हे कलियुग येणार आहे की नाही, कलियुगामध्ये मंत्र्यापेक्षा मंत्र्याच्या पोरावरच खटले जास्त चालणार आहेत, असंच होणार आहे, मंत्री असं होईलच की नाही. मग तसंच आहे आपल्याला. भगवान म्हणाले, अरे चोऱ्या करायचे म्हणजे काय, कुणाचा जीव घ्यायचा आहे का, दरोडा टाकायचा आहे का, सोनं नाणं लुटायचं आहे? आपल्याला असलं काही करायचं नाही. मग आपल्या हक्काचं आपल्याला मिळवायचं आहे, एवढंच आपल्याला करायचं आहे. फक्त लोण्याची चोरी आपल्याला करायची. मग लोण्याची चोरी करायला भगवंतांनी सांगितली. या लोण्याच्या चोरीच्या क्रियेमध्ये भगवंताचं राजकारण आहे, या चोरीच्या क्रियेमध्ये भगवंताचं समाजकारण आहे, या चोरीच्या क्रियेमध्ये भगवंताचं अध्यात्म कारण आहे, या चोरीच्या क्रियेमध्ये भगवंताचं मानस कारण लपलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला या चोरीमधून दिसून येतात. भगवंताचं याच्यात राजकारण आहे. भगवान म्हणतात, आपल्या गावचं लोणी आहे ते विकायला जातं मथुरेमध्ये, मथुरेमध्ये सगळे दुष्ट राहतात, राजधानी आहे, दुष्ट राहतात. मग तिथं कंस आणि त्याचे सगळे सहचर जर राहत असतील तर सगळे दुष्ट मथुरेमध्ये राहतात. आपल्या गावचं लोणी जाणार मथुरेमध्ये, मथुरेतले दुष्ट ते लोणी विकत घेणार, आणि ते लोणी खाऊन मथुरेतले दुष्ट हे सुदृढ होणार, आणि मथुरेतले दुष्ट सगळे सुदृढ झाले की आपल्या गोकुळावर आक्रमण करणार. मग आपलंच लोणी खाऊन आपल्यावरच आक्रमण करणार असतील तर आपण त्यांची रसद तोडली पाहिजे. त्यांच्या शक्तीचं कारण असणारं लोणी हे आपण गावातच संपवलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोचू नाही दिलं पाहिजे. याच्याकरता भगवंताने हे लोणी चोरायचा विचार केला. हे भगवंताचं राजकारण झालं याच्यातलं, भगवंताचं याच्यातलं समाजकारण आहे. भगवान काय म्हणाले की अरे प्रत्येक जण आहे, कुणाकडे 9 लाख गायी आहेत, कुणाकडे 4 लाख आहेत, कुणाकडे 5 लाख आहेत, कुणाकडे 2 लाख आहेत, सगळ्यांकडे येणारं लोणी हे काही समानत्वानं येत नाही. त्यामुळे सगळ्यांचं मथुरेकडे जाणारं लोणी हे समानत्वानं जाणार नाही. ज्याच्याकडे जास्त दूध दुभतंय तो 10 किलो लोणी नेईल, एखाद्याकडे कमी असेल तर तो किलोभर नेईल. मग असं करून चालणार नाही. मग आपल्याला जर हे लोणी घ्यायचं असेल तर ते लोणी आपल्याला प्रत्येकाच्या घरातलं चोरायला सांगितलं तर प्रत्येकजण आपापल्या घरातलं लोणी चोरेल. पण ज्याच्या घरामध्ये 15 किलो लोणी आहे तो 1 किलो खाईल, आणि ज्याच्या घरामध्ये 1 किलो लोणी आहे त्याला 100 ग्राम मिळेल. असं करून चालणार नाही. मग काय केलं पाहिजे? आपण सगळे मिळून सगळ्यांचं लोणी चोरू, आणि सगळ्यांचं चोरलेलं लोणी सगळ्यांमध्ये विभागून समानत्वानं देऊ. हे समाजकारण आहे. विठ्ठला विठ्ठला
हाती टोका, अधिक उणे नेदी एका. मी कुणालाही अधिक उणं करणार नाही, सगळ्यांना समानत्वानं देईल. हे भगवंताचं त्याच्यातलं समाजकारण आहे. कारण काय असतं, फल आता हा विषयच आहे, स्वतंत्रच आहे. फलाचा विचार करत असताना, समानत्वाचा विचार करत असताना तो क्रियेत करायचा नसतो. समानत्वाचा विचार करताना तो नेहमी फलात करायचा असतो. तुमची आणि माझी क्रिया कदाचित वेगवेगळी असू शकेल, क्रिया वेगवेगळी आहे. तुमची क्रिया वेगळी, माझी क्रिया वेगळी, गोष्ट खरी आहे. पण क्रियेमध्ये जरी समानता येत नसली तरी त्या क्रियेतून तुम्हाला प्राप्त होणारं फल आणि माझ्या क्रियेतून मला प्राप्त होणारं फल हे समान असलं पाहिजे. समानता फलात बघायची असते, क्रियेत बघून चालत नाही. समानता फलात बघा. अहो मला सांगा, माणसं पंक्तीला बसतात, एक मनुष्य 3 पोळ्या खातो आणि त्याच्या शेजारी बसलेला मनुष्य अर्ध्या पोळीत उठतो. 3 पोळ्या खाणारा सुद्धा पोटावरून हात फिरवत फार जेवण झालं म्हणतो आणि अर्धी पोळी खाणारा सुद्धा पोटावरून हात फिरवत फार जेवण झालं म्हणतो. इथे समानता असते. तो 3 खातो का हा अर्धी खातो, तो 4 लाडू खातो का हा 5 लाडू खातो, असा विषय करायचा नसतो. समानता नेहमी फलात बघा. आणि भगवंतानी सांगितलं, मी फल सगळ्यांना समान वाटून देणार आहे. अधिक उणे नेदी एका, हे भगवंताचं त्याच्यातलं समाजकारण झालं. भगवंतानी याच्यातून आपल्याला ज्ञान कारणाचा विचार बोलून दाखवला, अध्यात्माचा विचार बोलून दाखवला. भगवान म्हणतात आपल्याला चोरायचंय. काय चोरायचंय? जाऊन तिथं सोनं नाणं चोरायचं नाही, कपडा लत्ता चोरायचा नाही. मग काय चोरायचंय? लोणी चोरायचंय. लोणी हे काय आहे? लोणी म्हणजे सार आहे. आणि या जगताचं सार आपल्याला चोरायचंय. मग जगताचं सार कुणापासून चोरायचंय? अरे मायेपासून चोरायचंय. माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाये. कुणापासून? चोरोनिया माये नवनीत आणावे, असं सांगितलं ना. मग या जगताचं सार काय आहे? फलकट तो संसार, येथे सार भगवंत. भगवंत जर सार असेल तर मायेपासून तो भगवंत नावाचं सार कसं चोरायचं हे मी तुम्हाला शिकवतो. चैतन्य चोरिले माझे, चैतन्य चोरिले. काय चोरायचं हे भगवंताने त्याच्यातून आपल्याला अध्यात्म कारण सांगितलं. भगवंताने त्याच्यातून भक्ती कारण आपल्याला सांगितलं. कशाची चोरी करायची बाबा? लोण्याची चोरी करायची. मग लोणी काय आहे? सार आहे. मग सगळ्या साधनांचं सार काय आहे? नाम आहे. सगळ्या साधनांना आपल्या स्वीकारणारं काय आहे आपल्या जीवनामध्ये? ते नाम आपल्याला घ्यायचंय ना. मग ते नाम कसं घ्यायचंय? ते नुसतं मुखानं घ्यायचं नाही, मग आपल्याला ते चित्तातून घ्यायचंय. म्हणून आपल्याला लोणी चोरायचं नाही, मग लोणी रूपी असणारं चित्त चोरायचंय. हे तुकोबारायने किंवा संतांनी आपल्याला, भगवंताने आपल्या गोपाळांना सांगितलं, बाबा एवढं आपल्याला चोरायचंय. काय चोराय? हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे, बोला हरिने माझे, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भारवित विसरले, हरिने माझे हरिले चित्त, भारवित विसरले, भारवित विसरले. आता कैसी जाऊ, हरिने माझे हरिले चित्त, भारवित विसरले, हरिने माझे हरिले चित्त, भारवित विसरले, भारवित विसरले. आता कैसे जाऊ घरा. चित्त चोरायचं आपल्याला दुसरं काही नाही. अशा चित्ताच्या चोऱ्या जेव्हा सुरू झाल्या, लोण्याच्या चोऱ्या जेव्हा सुरू झाल्या, तेव्हा गोपिकांना ते कळायला लागलं. गोपिकांनी यशोदेकडे तक्रार केली आणि यशोदेने भगवंताला सांगितलं की कान्होबा, हे चोऱ्या करणं बरं नाही. तुम्हाला उद्योग नाही म्हणून चोऱ्या आहेत ना, मग चला रानामध्ये चला. भगवान आपल्या गोपाळांना घेऊन रोज रानामध्ये जायला लागले. रोज तिथं जाऊन गायी चारायच्या, संध्याकाळी परत आणायच्या, खेळ खेळायचे, असा उपक्रम सुरू झाला. आणि एके दिवशी भगवंताने गोपाळांना सांगितलं, उद्या काला करू. काय करायचं? माझे आहे तैसे
पायाचे पाय, माझ्यासारखी शिदोरी सगळ्यांनी घेऊन या. आई जर देत नसेल तर आईपासून चोरून आणा, पण चोरून या माये नवनीतच आणा. हे सगळ्यांना सांगितलं. भगवंतांनी सांगितलं, मी माझी शिदोरी घेऊन येतो. म्हणजे काय करतो, मी माझी माया नावाची उपाधी टाकतो आणि केवल रूपानं इथं येतो. तुम्ही सुद्धा तुमची अविद्या नावाची उपाधी टाका आणि कुटस्थ रूपानं या. मग मी केवल आणि तुम्ही कुटस्थ असा ऐक्याचा काला आपल्याला करता येईल. भगवंतांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनीच तशी शिदोरी आणली. खेळ झाले, गोपाळ थकले. भगवंताला सांगितलं. भगवंतांनी सांगितलं, हरकत नाही म्हणे, आता आपण आपली शिदोरी, आपला काला आपण करूया. काय करायचं आहे? भगवंतांनी सांगितलं, काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. भगवंतांनी गोपाळांना सांगितलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या इकडे आणा बाबा. सगळ्यांच्या शिदोऱ्या भगवंतांनी एकत्रित केल्या. सगळ्या गोपाळांची कमल पुष्पासारखी, कमळाच्या फुलासारखी रचना भगवंतांनी केली. लहान लहान पाकळ्या आत, मोठ्या मोठ्या पाकळ्या बाहेर. तसं लहान समजणाऱ्यांना परमात्मा आत 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 घेतो, स्वतःला मोठं समजणाऱ्यांना परमात्मा बाहेर 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 ठेवतो. मध्यभागी स्वतः भगवान उभे. ज्ञानोबरायांचं चिंतन आहे. ज्ञानोबराय सांगतात, थोरपण परहाची सांडीजे, व्युत्पत्ती अघवीच विसरीजे, जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझे. ते धाकुटे होणं म्हणजे लहान लहान होणं. हे लहान आत घेतलं, मोठ्या बाहेर ठेवलं. मध्यभागी स्वतः भगवान उभे राहिले. भगवंतांनी सर्वांच्या हातावर काल्याचा प्रसाद, सगळ्यांचे शिदोरे एकत्रित करून काला केला. सगळ्यांच्या हातावर काल्याचा प्रसाद दिला. बोटाच्या फटीमधून चटण्या लोणची वगैरे वाढली. नर्म विनोदानं भगवंतांनी हास्य सर्वांच्या चेहऱ्यावर निर्माण केलं आणि भगवंतांनी समदृष्टी केली. सगळ्यांना वाटलं परमात्मा माझ्याचकडे बघतायत असं सगळ्यांना वाटलं. आणि काल्याचा हा प्रसंग बघण्याकरता आकाशामध्ये देवाधिक जमा झाले. याचं वर्णन भगवान व्यास महर्षी, भगवान शुकाचार्य भागवतामध्ये करतात. बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रैच कक्षे वामे पाणो मसृणकवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधौ हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञभुग्बाल केली पुंडलीकवरदा गोपाल कृष्ण भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. तोच काल्याचा प्रसाद संतांच्या कृपेनं आपल्याला प्राप्त होतोय. गेले 9 दिवस आपण हा उत्सव इथे संपन्न करतो आहोत. काल्याच्या प्रसादानं आज त्याची सांगता होणार आहे. आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे की कीर्तन झाल्यानंतर प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. गावातल्या लोकांना प्रार्थना आहे की बाहेर गावाहून आलेल्या लोकांना आधी पंक्तीला बसवावं, आपण त्यांना वाढण्याचं काम करावं, थोडी भगवत सेवा आपणही करावी आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी गावातल्या लोकांनी बसावं अशी सगळ्यांना विनंती आहे. या सप्त्याकरता ज्यांनी ज्यांनी जे जे प्रयत्न केले त्याला काला नावाचं फल समानतेनं मिळणार आहे. मग कोणतेही कीर्तन करणारा मोठा असतो, टाळ वाजवणारा लहान असतो, ऐकणारा त्याच्यापेक्षा लहान असतो, असं काही नसतं. पखवाज वाजवणारे असू द्या, टाळ वाजवणारे असू द्या, वीणा घेणारे असू द्या, चाल म्हणणारे असू द्या, कीर्तन करणारे असू द्या, भागवत सांगणारे असू द्या, हे भगवंतासमोर सगळे सारखे असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांकरता भगवान समानत्वानं फल देतो. तो फल म्हणजे काला आहे. तो काला आपण प्राप्त करून घ्यावा, सेवन करावं आणि आपल्या जीवनाची कृतार्थता करून घ्यावी. आणि हा काला आपल्याला वारंवार मिळावा याच्याकरता ज्ञानेश्वरी गाथ्याचा आश्रय करून राहावं. आपल्या परंपरेची ओळख आहे की आपण ज्ञानेश्वरीशी जोडले गेलेलो आहोत. आपल्या परंपरेचा हा परिचय आहे. अहो, सगळ्याच परंपरा ज्ञानेश्वरी गाथ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, नाही असं नाही. पण आपली जी परंपरा आहे ती गुरुपरंपरा ज्ञानोबरायांपासून चालत आलेली आहे. त्याच्यामुळे ज्ञानेश्वरीची उपासना हा आपल्या परंपरेचा विशेष सांगितला जातो. त्यामुळे ज्ञानेश्वरी गाथ्याला कधीही सोडू नका. ज्ञानेश्वरी गाथ्याचे शब्द हेच आपल्या जीवनाचा खरा आधार असतात. आपल्याला कितीही मोठी दुःख येऊ दे, आपल्या जीवनात कितीही मोठा आनंद निर्माण होऊ दे, हे शब्द काय करतात, आनंदानं आपल्याला उन्मत्त बनवत नाहीत आणि आपल्या दुःखानं आपल्याला कधी निराश बनवत नाहीत. आपल्याला संतुलित जीवन जगण्याकरता ज्ञानेश्वरी गाथा आपल्या जीवनामध्ये असलाच पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यांची कास कधीही सोडू नका. आपल्याला संत हेच सांगत आले, आपल्याला आपले पूर्वज हेच सांगत आले, वाटेल ते करावं. अहो, बाकी सगळं येतं जातं. संपत्ती येते, आज गेली उद्या मिळेल, उद्या मिळाली परवा जाईल, असं होईलच की नाही? मिळत येत जात राहील. आपल्याला मान कीर्ती येत जात राहील, एवढं काय त्याचं. परंतु ज्ञानेश्वरी गाथा हे मात्र एकदा आपल्या जीवनात आले की आपण कधीही त्यांना सोडायचं नसतं. ज्ञानेश्वरीची कास कधीही सोडायची नाही. तुकोबारायांच्या अक्षराच्या पायाला घट्ट धरून बसायचं महाराज. प्राण गेला तरी हरकत नाही, वरी घाली घण,
परी मी न सोडी चरण तुकोबाराय म्हणतात ना, तसं तुकोबारायांच्या अक्षराच्याच बाबतीत हे करायचं आहे. वरून कोणी घण घालू दे, आपण तुकोबारायांच्या अक्षरांचे पाय कधीही सोडायचे नाहीत. त्याचा कायम आश्रय करून राहणाऱ्यांनाच या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने समाधान मिळतं. आणि हे समाधान आत्ता जरी कळलं नाही तरी, हे समाधान आपल्याला जरी कळलं नाही तरी, ज्ञानेश्वरी गाथ्यातून खरं समाधान काय आहे हे देवाधिकांना कळेल. हे आयुष्याच्या शेवटी आपल्याला कळत राहील. आणि तेव्हा सांगणारं कोणी येणार नाही. तेव्हा आत्तापर्यंत आपण उगीचच वाचली नाही असं म्हणून गेलेलं आयुष्य पुन्हा माघारी येणार नाही. याच्याकरता आत्तापासून ते करावं अशी सगळ्यांना प्रार्थना आहे. हा सप्ताह आज संपन्न होतोय. या सप्ताहाकरता ज्यांनी आपल्याला काही योगदान दिलं, ज्यांनी ज्या सेवा केल्या, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सगळ्यांनाच आपल्याला भगवंतानी समान फल द्यावं अशी प्रार्थना करतो. काही थोडासा विचार फक्त नामोल्लेख विशेषत्वानं करायचा आहे, तो करून जातो. आपण याच्याकरता म्हणून भागवत केलं. आणि हे भागवत केलं एवढ्या ह्याच्यामध्ये मोठा उत्सव आहे, काहीतरी झालं पाहिजे म्हणून या सगळ्यांनी बाळू महाराजांचा विशेष आग्रह होता, आपण भागवत करावं म्हणून भागवत आपण केलं. पण भागवत आपण शास्त्रीय पद्धतीनं केलं, उगीच कथा सांगायच्या म्हणून सांगत राहिलो नाही, आपल्याला हे माहिती आहे. आणि तसंच ही भागवताची संहितासुद्धा इथं वाचली गेलेली आहे, हे लक्षात घ्या. भागवत एक वेळ विस्तार नाही झाला तर चालतं, पण भागवताच्या शब्दांमध्येच ही ताकद आहे. आपल्याला ज्ञानेश्वरीचे शब्द नाही कळले तरी चालतात, पण ज्ञानेश्वरी वाचनाचं समाधान असतं की नाही, तसं भागवताचा विस्तार नाही झाला तरी चालतो एखाद्या वेळेला, पण भागवताची संहिता गावामध्ये वाचली जाणं हे गावाच्या कल्याणाकरता खूप आवश्यक असतं. ती भागवताची संहिता इथं वाचण्यात आली. वाचक कोण होतं? आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय सखाराम महाराज होते, की ज्यांच्या परंपरेमध्येच भागवत चालत आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या मुखातून हे भागवत ऐकणं किंवा संपन्न होणं हे निर्दुष्ट पद्धतीनं, निर्दोष पद्धतीनं हे वाचन इथं संपन्न झालेलं आहे. आणि त्यांचंही गावावर आपल्या प्रेम आहे. दरवर्षी त्यांची कथा आमच्या श्रीपाद महाराजांकडे प्रतिवर्षी दत्त जयंतीच्या काळामध्ये होते. आपल्याला सगळ्यांना त्यांचा परिचय, त्यांचंही गावावर प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्या मुखातून व्यक्त झालेल्या या संहितेतून गावाचं कल्याण व्हावं अशी सद्भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण सखाराम महाराजांना गावकऱ्यांकडून अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. त्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण किशन महाराज वलांडीकर यांनी मोठ्या तन्मयतेनं संपन्न केलं. ज्ञानेश्वरी हा त्यांच्या आवडीचा विषय, मला माहिती आहे. ते स्वतः कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. ज्ञानेश्वरीवर त्यांचा जीव आहे. ज्ञानेश्वरी हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. पण आपले सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून पूर्ण दिवस हे इथं उपस्थित राहिले आणि त्यांच्या बरोबरीनं आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. ते पारायणही आपल्याला आनंद देऊन गेलं. खूप लोक बसले, अधिक लोक बसावीत अशी अपेक्षा होती. निदान या मंडपामध्ये तरी पारायण व्हायला पाहिजे होतं. आपण सगळे महाराष्ट्रात जन्माला आलो. ज्ञानेश्वरीचं पारायण माणसांनी चुकवू नये हो, निदान गावातल्या लोकांनी तरी चुकवू नये. पुन्हा असे प्रसंग येत नाहीत. आपण घरी करतो, पण सामुदायिक पारायणामध्ये जेवढा आनंद मिळतो ना, तेवढा एकटा केलेल्या पारायणामध्ये मिळत नाही. माणसाला कंटाळा येऊ शकतो, पण सामुदायिक पारायणामध्ये एक स्वतंत्र आनंद त्याचा मिळत असतो. त्यामुळं इथं पारायण हरिभक्तीपरायण आदरणीय किसन महाराजांनी केलं. त्यांनाही अंतःकरणपूर्वक गावकऱ्यांकडून धन्यवाद देतो. ज्ञानोबारायांची कृपा त्यांच्या सकट सगळ्या वाचकांवर व्हावी असा श्रद्धाभाव ज्ञानोबारायांच्या चरणी व्यक्त करतो. आपण कीर्तनं केली. हे कीर्तन एकट्याचं काम नाही, सगळे मिळून लागतात. आणि कीर्तनाचा जो रंग असतो ना, तो रंग कीर्तनकारावर अवलंबून नसतो. कीर्तनाचा रंग हा टाळ आणि पखवाजाच्या नादावर अवलंबून असतो, हे लक्षात घ्या. कीर्तनकार किती विद्वान असू द्या, किती चांगलं बोलणारा असू द्या, टाळ पखवाजाची साथ नसेल तर ते कीर्तन कधीच रंगणार नाही. एक वेळ कीर्तनकार बोलला नाही तरी चालेल, पण टाळ पखवाजाचा नुसता नाद घोळ घुमत राहिला ना, माणसाचं पाप तिथूनच पळून जाईल. असं सामर्थ्य या टाळ पखवाजामध्ये असतं. याच्याकरता आपल्याकडे ही जी सगळी फळा संस्थान, ती संत मोतीराम महाराज संस्थान फळा यांची ही सगळी लहान मंडळी इथं उपस्थित राहिली. आपण मोतीराम महाराजांच्या चरणी सगळे नतमस्तक होऊया की त्यांनी आपल्यावर फार मोठे उपकार केले. या मुलांना इथं पाठवलं. अहो मला सांगा, आता यांची वय तुम्ही बघा, आणि ही वय बघितल्यावर तुमच्या मनात असा विचार आला नाही का हो, की ज्ञानोबारायांनी ज्या वेळेला ज्ञानेश्वरी सांगितली तेव्हा याच वयाचे होते हो. ज्ञानोबाराय जेव्हा आळंदीला नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचले ना, नामदेवराय जेव्हा चाल म्हणाले ना, तेव्हा याच वयाचे होते ज्ञानोबाराय. याच्यापेक्षा मोठं वय नव्हतं. हे ज्ञानोबारायांची प्रतीकं म्हणूनच आपल्या गावात आली आहेत असा माझा श्रद्धाभाव आहे. त्यामुळे या सगळ्या टाळकरींच्या लहान मंडळींच्या चरणी आपण नतमस्तक होऊ.
वाजवादक टाळकरी आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज यांचा आमचा जुना ऋणानुबंध आहे. महाराजांच्या पहिल्या पुण्यतिथीपासून ते आज तागायत आजपर्यंत आता महाराजांची जवळजवळ 30वी पुण्यतिथी येते. या 30 वर्षामध्ये प्रल्हादभाऊ आमच्याकडे पंढरपूरला 7 दिवस उपस्थित राहतात. गुणी कलावंत, गुणी मनुष्य, कधी कशाची अपेक्षा नाही, मलाच असं झालं पाहिजे, मला असंच पाहिजे, काही नाही. संस्थांचा नियम सांभाळून ते मोतीराम महाराजांची सेवा करतात. त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांच्या सगळ्या मोतीराम महाराज संस्थान, संत मोतीराम महाराज संस्थान फळा या सगळ्या मंडळींचं कृतज्ञता आपण व्यक्त करू. आणि त्यानंतर स्पीकर अवधूबद्दल एक लिहिलं आहे, मला काय करायचं, गावकऱ्यांच्या वतीनं बोलतो, म्हणजे मी त्याचे आभार मानावेत आणि त्याने मला धन्यवाद म्हणावं असे आमचे संबंध कधीच नव्हते, कधीच नाहीत. पण तरीसुद्धा आमच्या मठात त्याच्या विना बसा ना, बसा, कशाला येतात, नको नको बसा, तिथे बसा, बसा, आता चालू आहे ना कीर्तन, कशा करता सगळं ओलांडून येतं, बसा, चाललंय काहीतरी चांगलं महत्त्वाचं, बसा तिथे, बसा. आमच्या मठामध्ये पंढरपूरला जे जे चातुर्मासाला आलेले आहेत त्यांना अवधूत म्हणजे काय हे माहिती आहे. सगळ्याच अर्थानं स्वभाव कडक आहे, पण काम चांगलं करण्याकरता स्वभाव कडक आहे. काम चांगलं झालं पाहिजे ही त्याची तळमळ आहे. जे करायचं ते प्राणपणानं करायचं, नियमानं करायचं, जे करायचं ते द्यायचं तर चांगल्यातलं चांगलं द्यायचं, अशा वृत्तीचा तो असल्यामुळे तोही पंढरपूरहून मुद्दाम आपलं सगळं हे काय म्हणतात याला, काय बारदाना, सगळा बारदाना, आता काय म्हणू मी, मला आठवलेला शब्द हाच आहे माऊली, आता मी तरी काय करू. हे सोपं नाही होय, हे आणणं सोपं नाही, ते हलवणं सोपं नाही. काही फटकन गेलं तर 1,00,000-2 लाखाचा फटका बसतो, ते मोठा अवघड मी तर हातच लावत नाही त्याला पंढरपुरात चातुर्मासात, ते मला कळतही नाही त्यातलं. त्यामुळे त्यालाही अंतःकरणपूर्वक गावकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद. त्यानंतर हा मंडप देणारे श्रीयुत कृष्णा लिंबाळे यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करू, कारण मंडप देखणा दिला, चांगला दिला, सगळ्यांना बसण्याच्या सोयीचा दिला, त्याप्रती त्यांनाही गावकऱ्यांबद्दल धन्यवाद. त्यानंतर आपल्याला हे महत्त्वाचं आहे, जेवण, बाकी काही असो नसो, आपल्याला जेवणाकरता ज्यांनी गॅस सिलेंडर पुरवले ते श्रीयुत बाळू महाजन यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आमचे याला बऱ्या टाळ्या वाजल्या हो तुमच्या, मी अवधूबद्दल बोललो. उत्सव संपन्न झाला. मागे आपण मूर्ती स्थापना केली त्यावेळेला आपला उत्सव मोठा झाला, हा उत्सव त्याच्यापेक्षा मोठा झाला, आनंददायी झाला, भागवत झालं. पण हा उत्सव कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहावा, पुन्हा पुन्हा आपल्याला याची अनुभूती घेता यावी, याच्याकरता हे सगळं चित्रण करणारे आमचे श्रीयुत शेषराव धानुरे हे इथं त्याने या सगळ्या व्यवस्था केल्या. मोठं जिकरीचं काम असतं हे, पण तरी त्याने ते 7-8 दिवस, पूर्ण 9 दिवस त्याने ते कथा असेल, कीर्तनं असतील, बाकी काही कार्यक्रम असतील, कालचा दिंडी सोहळा असेल, तिकडं भागवताचा स्वाहाकार असेल, हे सगळं जे केलं ते उत्तम पद्धतीनं त्यांनी चित्रित करून ठेवलेलं आहे. याच्यानंतर जर पुन्हा कुणाला हे सगळं बघावं वाटत असलं, काय असतं, लग्न झाल्यानंतर लग्नाचं शूटिंग पुन्हा पुन्हा बघावं वाटत नाही, कारण मनुष्य जिथं अडकतो ते कसं बघेल, मनुष्य ज्याच्यानं मुक्त होतो ते बघेल की नाही, मग हे पुन्हा पुन्हा बघता येईल. त्यामुळे त्याच्याकरता त्याने ती सोय करून ठेवली आहे आपली, तर त्यांनाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद द्यायचे आहेत. त्यानंतर पाणी फिल्टर पाणी पुरवठा करणारे हंडरगुळीचे, त्यांनाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद, आपल्याला त्यांनी शुद्ध पाणी दिलं. त्यानंतर बाकीचे अन्नदाते, हे आचारी काय नाव, डोंगर शेळकीचे, आता वाजवा टाळ्या, ते आचारी ज्याने आपल्याला जेवण दिलं त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यामुळे त्यांच्याही डोंगर शेळकीहून ते इथं आले, 9 दिवस त्याने आपल्याला दोन्ही वेळेचं अन्न दिलं, त्याबद्दल त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. काय ते अन्नदाता अन्नभोक्ता तथा पाककर्ताच सुखी भव, असं आहे बरं का. अन्न देणारा, अन्नाचं सेवन करणारा आणि अन्न तयार करणारा, तिघांनीही सुखी व्हावं असं जेवण झाल्यानंतर भगवंताची प्रार्थना करायची असते. अन्नदाता अन्नभोक्ता तथा पाककर्ताच सुखी भव, त्याच्यामध्ये ते पाक करतेत, आपण अन्न भोगते आहोत. आणि या उत्सवाकरता अन्नदान करणारे अन्नदाते, देणगीदार, सेवाधारी, गावकरी मंडळी, हळी आणि हळीच्या परिसरातली सगळी गावकरी मंडळी, त्या
सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद. आपल्याकडे गाथा पारायण झालं. ज्ञानोबा तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण 13 दिवस आपल्या गावामध्ये झालं. ज्ञानेश्वरीच्या पारायणाबरोबर गाथ्याचंही पारायण एकट्याने कुणीतरी बसून करायचं ते ठरलं होतं. मोठ्या प्रमाणात करता येणं शक्य नव्हतं, तेवढा वेळही आपल्याकडे नव्हता. परंतु एकट्यानेच का होईना हे पारायण संपन्न झालं. आणि तुकोबारायांच्या गाथ्याप्रमाणे नामदेवरायांच्या गाथ्याचंही पारायण इथं 7 दिवसामध्ये संपन्न झालं. कारण या तिघांच्याही प्रित्यर्थ हा उत्सव आपण संपन्न केलेला आहे. त्यामुळे ही सगळी पारायणं इथं संपन्न झालीत. याच्याकरता ज्याने या कार्याकरता भगवत कार्याकरता मदत केली त्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. गावकऱ्यांना माझ्या परंपरेकडून विशेषत्वानं धन्यवाद देतो की आपण गेली 100 वर्ष निष्ठेनं हा नियम चालवला. काल महाराजही आपल्याबरोबर या संबंधामध्ये बोलून गेले की एखादी परंपरा सांभाळणं, एखादी परंपरा टिकवून ठेवणं हे मोठं अवघड काम असतं. पण श्रद्धेनं आपण वर्षानुवर्ष हे टिकवून ठेवलेलं आहे. माझे पणजोबा या गावामध्ये आले आणि आता मी येतो आहे, मी त्यांचा पणतू, मी इथं येतो आहे. पण हे 4 पिढ्या जरी झालेल्या असल्या तरी याच्यामध्ये 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि 100 वर्ष म्हणजे ही काही चेष्टेचं काम नाही आहे. याच्याकरता खूप प्रयत्न लागतात. मी भागवतातही आपल्याला बोललो की एखादं कार्य सुरू करण्याकरता थोडेसे प्रयत्न आणि थोडा पैसा लागतो. पण एखादं कार्य शेकडो वर्ष टिकवून ठेवण्याकरता नुसता पैसा पुरत नाही. पैशाबरोबर श्रद्धा लागते, पैशाबरोबर समर्पण लागतं, पैशाबरोबर निष्ठा लागते. नुसता पैसा काही करू शकत नाही. त्यामुळे खूप निष्ठेनं आपण ही परंपरा चालवली आणि हा नियम चालवला. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती माझ्या परंपरेच्या वतीनं मी कृतज्ञता व्यक्त करतो. गावकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. भगवंताने, ज्ञानोबाराय तुकोबारायांनी, सद्गुरू श्री गुंडा महाराजांनी, हरिमहाराजांनी, महिपती महाराजांनी आपल्याला उदंड आयुष्य द्यावं, ही परंपरा अशीच अबाधित ठेवावी याच्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. अन्य कुणी जर राहिलं असेल, पाठशाळेचं नाव घ्यायचं आता मला अधिकार नाही कारण मीच अध्यक्ष आहे काय म्हणून मी नाव घेऊ. पण पाठशाळेने मला ठेवून घेतलं 9 दिवस. मी तिथं राहिलो नाही, मला ठेवून घेतलं त्याने, महेश महाराजांनी. कारण काय असतं, मी राहिलो की बऱ्याच गोष्टी आपोआप कराव्या लागतात. लोक येतात भेटायला, त्यांच्या चहा पाण्याचं बघावं लागतं. मी आलो म्हणून माझ्याबरोबर काही मंडळी येतात, मला भेटायला काही मंडळी रात्री उशिराने येतात, त्यांना राहण्याची व्यवस्था करावी लागते, अन्नाची व्यवस्था करावी लागते, चहा पाणी बघावं लागतं, आंघोळ बघावी लागते, गरम पाणी बघावं लागतं. ही थंडी एवढी पडली या दिवसामध्ये, पण बरं झालं थंडी पडली, बरं झालं. त्यामुळे कीर्तनाला जरा गर्दी कमी होती, हरकत नाही, आपण ते समजून घेऊ. पण आता थंडीच्या दिवसात थंडी नाही पडली तर तिने काय उन्हाळ्यात पडावं अशी अपेक्षा आहे का? थंडीच्या दिवसात थंडी पडणारच आहे. पण बऱ्याच दिवसांनी इतकी थंडी पडल्याचं मला आठवतं आहे. मी जसं हाळीमध्ये येतो आहे तसं फार दिवस. नाहीतर आबासाहेब पाटलांच्या घरी आम्ही शेकोटी करत असू सुरुवातीला. गणेश पाटील आहेत का? तर त्यांच्या घरामध्ये बाहेर अंगणामध्ये आम्ही शेकोटी मी, आमचे दिनूकाका होते कोरंगळेकर, हे आम्ही सुरुवातीला शेकोटी करून कीर्तन करून घरी गेलं ना, इथं आनंदवाडीला किंवा वायगावला वंजारवाडीला कीर्तन करून गेलं की ते पाय असे बधीर व्हायचे थंडीनं. आणि मग ते शेकोटी पेटवून. पण आता सुदैवानं सगळ्यांना घरं चांगली आहेत, सुस्थितीत आपण आहात. त्या निमित्तानं हे सगळं झालं, ही गोष्ट खरी आहे. पण मी काय बोलत होतो की परंपरेकडून आपल्या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो, नतमस्तक होतो. आपल्या सगळ्यांकरता संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. ज्यांचा नामोल्लेख राहिला असेल त्यांचा नामोल्लेख मला करता आला नाही तर ती नावं माझ्या हृदयात आहेत असं मी मानतो. त्यामुळे आपण वाईट वाटून घेऊ नका. पण सगळ्याच गावकऱ्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देऊ. आणि झालेली आजची सेवा आणि झालेला हा उत्सव संतांच्या, परमात्म्याच्या, सद्गुरूंच्या आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानोबा माऊली माऊली